अच्छा ऐक ना, खूप राग येतो ना माझा तुला. हो, बरोबर आहे ना. येणारच, कारण साहजिक आहे. कारण मी खूप बोर करतो ना तुला. मलाही असंच वाटतं की काय खरंच का आपण असं करत आहोत. पण नंतर असाही विचार येतो की आपण त्रास देतो म्हणूनच तर तुम्हासारखे माणसं टिकून आहेत, आणि ते पण व्यवस्थित. आम्ही त्रास दिला नाही तर कोण आम्हाला लक्षात ठेवणार हो? त्रास दिला की कसं माणूस पटकन लक्षात राहत, अगदी विदूषक असतो तसा. कारण आमचं कामच असतं ना. काही वेळासाठी आपल्या माणसांना इतकं सिरियस करायचं ना की ते म्हटले पाहिजेत, हा असा का वागत आहे. आणि अचानक त्यामध्ये काहीतरी असा पंच टाकायचा की समोरचा सगळं काही झालेलं विसरून अगदी मन मोकळेपणाने असलं पाहिजे. हो, कारण आम्ही वेडेच आहोत ना. आणि हो, आता हा जोकच वाटणार ना तुम्हाला, या वेड्या मनाला. पण कुणीच कसं समजून घेत नाही. अरे, या वेड्या मनाला आवरा कोणीतरी. खरंच आवरा, नाही तर खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. कुठेतरी वेडं मन बिरबिरणार आणि अचानक कुणावर तरी येऊन अडकणार. अडकलं की मग अपघात झाला असं समजायचा. कारण ते मन एकदा अडकलं की परत येत नाही हो. का असं करते वेडं मन हेच कळत नाही. असं वाटतं की जीव संपवावा, कारण या वेड्या मनामुळे झालेले परिणाम सहन होत नाहीत हो. आणि हेच परिणाम खूप अडचणीत आणून खड्ड्यात ढकलतात. खड्ड्यात जाण्यापेक्षा संपलेलंच बरं आहे, संपलेलंच बरं आहे, असा विचार कायम मनामध्ये येतो. पण आपल्यामुळे समोरचं जर कोणी हसत असेल, त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी राहत असेल, तर कधीही न संपलेलंच बरं आहे, न संपलेलंच बरं आहे. सतत आयुष्यभर त्याला हसवत राहावं आणि त्याचं आयुष्य वाढवत जावं.